आत्ता कोणी घंटा वाजत आहे? ही मुलं पण अशी वात्रट आहेत. कोण सर? ढिवी सर, नमस्कार. नमस्कार. मला खात्री होतीच एक ना एक दिवस तुम्ही नक्की परत याल. ढिवी सर, आलात तुम्ही? खूप बरं वाटलं. कधीपासून जॉईन होताय? ढिवी सर, असे काय बघताय? मला ओळखा, मी केंकरे, शरद केंकरे. ओळखायचा प्रयत्न करा ढिवी सर. सर तुम्ही एवढे दिवस कुठे होता? आम्हाला तुमची आठवण यायची. सर तुम्ही मला ओळखलात? मी रीना. ढिवी सर, मी पत्कीबाई. ओळखलात का मला? बोला ना काहीतरी ढिवी सर. सगळे मॅडम प्लीज प्लीज. हे बघा, डी व्ही सरांची तब्येत बरी नाही आहे, तरी सुद्धा तुम्हाला सगळ्यांना भेटायला ते शाळेमध्ये आलेत मुद्दाम म्हणून. लवकरच त्यांना बरं वाटेल तेव्हा ते नेहमीसारखे तुम्हाला भेटायला इथे येतील, तुमच्याशी गप्पा मारतील, तुम्हाला शिकवतील, हो की नाही? तेव्हा आता सगळ्यांनी वर्गात जायचं आहे, पण त्यांना आता त्रास आपण कोणी द्यायचा नाही आहे, त्यासाठी सगळ्यांनी शांत बसायचं आहे. हां, चला वर्गात चला, तुम्ही चला. बनू, काय झालं बाळा? ओके, काय झालं बेटा? प्रिया, मी तुला कुठे सोडून जाणार नाही. झालं काय बाळा? साईमा माझ्यावर कट्टी आहे. ते मला दुसरीकडे नेणार आहेत लांब. काय बोलताय तुम्ही बनू? तू साईमांना सांगणार होतीस ना की बनू चांगली मुलगी आहे, तिच्यावर कधी ओरडू नका. मग का नाही सांगितलंस तू त्यांना? म्हणून ते मला दूर पाठवतायत. कोणी सांगितलं तुम्हाला हे सगळं? काय बोलताय काय तुम्ही? मी तुला सोडून कुठेही जाणार नाही. तू सांग ना त्यांना. बनू मस्ती नाही करणार, बनू मोठ्याने नाही ओरडणार, मी तुमच्या महालात सुद्धा येणार नाही. बस, आता अजून एक शब्दही बोलायचा नाही तुम्ही. बनू, तुम्हाला आमची जेवढी गरज आहे ना, त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त आम्हाला तुमची गरज आहे. त्यामुळे कुणीही तुम्हाला आमच्यापासून दूर करू शकत नाही. खरंच? अगदी खरं. आता छानसं हसून दाखवा बघू आम्हाला. अजून गोड. जा तुम्ही खेळायला जा, बाकी सगळं आम्ही बघतो. नमस्ते सर. दादू, हा वर्ग आठवतोय? ही सगळी मुलं, या सगळ्या मुलांना तुम्ही शिकवता. आठवलं ना? आठवायचा प्रयत्न करा ना दादू. दादू, दादू, चंदा, चंदा आठवली? दादू, तुमची सगळ्यात आवडती विद्यार्थिनी आहे ती. तुम्ही स्वतः तिच्या घरी गेला होतात आणि तिला इथे घेऊन आलाय. आठवली ना? ते सगळं आठवते तुम्हाला दादू?
खरे आम्ही ऐकलं ते तुम्ही बनूला या घरापासून दूर घेऊन जाणार आहात. खरंय. पण कशासाठी? काय चूक झाली त्यांची ज्याची एवढी मोठी सजा देताय तुम्ही त्यांना आणि त्यांच्यासोबत आम्हालाही? आम्हाला माहिती नाही. हा निर्णय सर्वस्वी साईमानचा आहे. साईमानचा? आलं लक्षात. पण अहो कशासाठी? बनूची या सगळ्यात काय चूक आहे? आम्ही घेऊन गेलो होतो बनूला दत्तक घेण्याचा प्रस्ताव घेऊन आम्ही साईमानकडे गेलो होतो. एवढी मोठी सजा नका हो देऊ. आम्ही बनू शिवाय आणि बनू आमच्या शिवाय नाही जगू शकत. हे बघा, आम्ही याच्यात काही करू शकत नाही. हा निर्णय पूर्णतः साईमानचा आहे. का नाही करू शकत तुम्ही काही? तुम्हाला काहीच वाटत नाही बनूबद्दल? तुम्ही घेऊन आलात ना त्यांना या घरात. तुम्ही त्यांना नवीन आयुष्य दिलं. तुम्ही नवीन स्वप्न दाखवली त्यांना आणि एवढी मोठी सजा नका देऊ. हे बघा, आमच्या वाटण्या न वाटण्याचा काही प्रश्न नाही आहे. या घरात शेवटी तेच होतं जे साईमा ठरवतात. आमच्यामुळेच ही रडण्याची वेळ पुन्हा तुमच्यावर आली. म्हणूनच आम्ही इथे आलोय तुझे डोळे पुसायला. असे किती वेळा येणार आहात? दादूंची ही अशी अवस्था पाहिली की प्रत्येक वेळी रडायलाच येतं. आज आमची अवस्था तुझ्यापेक्षा वेगळी नाहीये देवयानी. डीव्ही सरांच्या या अवस्थेला आम्हीच जबाबदार आहोत आणि या अपराधीपणाच्या जाणीवेमुळे आम्हालाही रात्रभर झोप येत नाही. हे असं अजून किती दिवस चालणार आहे काय माहित. जातील, हेही दिवस जातील देवयानी. फक्त तू हिम्मत हारली नाहीस तर. आणि आता तू एकटी नाहीयेस, आम्ही आहोत तुझ्या बरोबर. चल. काय बोलायचं होतं? हो, बोल. खरं खरं उत्तर मिळेल. विचारून तर बघ. कधीपासून प्रेम आहे तुझं देवयानीवर? खरं सांगायचं तर खऱ्या अर्थाने आम्ही शुद्धीवर आल्यापासून. खरंच मनापासून प्रेम करतोस? मनापासून. पण तुझा विश्वास बसत नसेल तर देवयानीवर आमचं प्रेम आहे हे सिद्ध करण्यासाठी काहीही करण्याची आमची तयारी आहे. तू सांग आम्ही काय करू? नाही, मला असं वाटतं की आत्ता तुला काही करण्याची गरज नाही. आमच्या देऊला जर गरज वाटली तर
तू काय करायला हवंस ते ती स्वतःहून तुला सांगेलच. देव, तू विक्रमादित्यबद्दल काय विचार केलास? आज त्याला शाळेत पाहिल्यानंतर मला असं जाणवलं की त्याचं खरंच तुझ्यावर मनापासून प्रेम आहे. मला विचारशील तर मी म्हणेन की तू त्याला हो म्हणावंस. तुला विचारलं, उगाच सल्ले देतेस. सल्ला देत नाहीये, खरं तेच सांगते. मला सांग, विक्रमादित्यवर प्रेम करणाऱ्या, त्याच्याशी लग्न करण्याची इच्छा असणाऱ्या बऱ्याच मुली नसतील, पण तो मात्र तुझ्यावर मनापासून प्रेम करतोय. आणि तूच सांगत होतीस की तो पहिल्यासारखा राहिलेला नाहीये, तो पूर्णपणे बदललाय. मग तुला त्याला हो म्हणायला काहीच हरकत नाहीये. साक्षी, माणूस म्हणून झालेला बदल समजून घेणं आणि त्याला आयुष्यभरासाठी जोडीदार म्हणून निवडणं यात फरक आहे. आणि राजच्या बाबतीत निर्णय घेताना सुद्धा जरा विचार करून घे. उगाच घाई करू नकोस. नाही देव, मला लग्नाची घाई अजिबात नाही. काय आहे ना की जोपर्यंत तुझं लग्न होत नाही तोपर्यंत मी लग्न करू शकत नाही. म्हणून आपलं म्हटलं, पटकन विक्रमादित्यबद्दल विचार कर. काय गप्पा चालल्या? नाही, काय नाही, काय असंच. कोणाबद्दल चाललंय? नाही, आम्ही असंच म्हणत होतो की विक्रमादित्य बदललाय खूप, असंच विषय निघाला म्हणून. बरं, जेवणाची काही व्यवस्था वगैरे झाली आहे का आमच्या? हो, स्वयंपाक तयार आहे. पानं वाढू का असं विचारायला आले ते आपल्याला. हो हो हो, चल ना, मी तुला मदत करते. चल चल चल, मी येऊ का? नको, जेवायला मदत कर. विक्रमादित्यच्या आग्रहावरनं तुम्ही बाबांना शाळेत घेऊन गेलात खरं, काही फायदा नाही झाला. विक्रमादित्यचा हट्ट तेवढा पूर्ण झाला. आई, असं का बोलतेस? नाही तर काय, तो विक्रमादित्य बाबांची एवढी काळजी करतो ना, त्याचीच आजकाल मला भीती वाटते. पण तू त्याच्याबद्दल निगेटिव्ह का विचार करतेस? हो, बरोबर आहे. बाबांच्या बाबतीत आतापर्यंत जे काही घडलं त्याला विक्रमादित्य जबाबदार आहे. आणि आता तो कितीही चांगला वागत असला ना तरी मला ते सहजासहजी नाही पटणार. नाही, ते सगळं मान्य आहे, पण आता त्याला त्याचा पश्चाताप होतोय ना, हे जास्त महत्वाचं आहे. तू त्याची वकिली करू नकोस. आई अगं, पण थांब, मी बघते. बस. हॅलो हॅलो हॅलो, कोणीच कसं बोलत नाही. हॅलो. अगं आई, कट झाला असेल. काका काकू जेवले का गं? हो, जेवले. कोशिंबीर राहिली वाटतं आताच. आले. हा, हॅलो, कोण बोलतोय? साक्षी, राज बोलतोय. तू घरी का फोन केलास? साक्षी, माझं खूप महत्वाचं काम आहे. मला तुला आत्ताच्या आत्ता भेटायचंय. आत्ता कशी येऊ मी? ठीक आहे, मग मी तुझ्या घरी येतो. वेड्यासारखा काय बोलतोयस? साक्षी, कुणाचा फोन आहे ग? मी फोन ठेवते, बाय. साक्षी प्लीज, काही करून आपल्याला भेटायचंय. साक्षी प्लीज. हां, ओके, बाय.